शंकर मोहनराव थोरात. आम्ही मूळ राहणार रेवणगाव. आता ते गाव धरणामध्ये गेले. तालुका त्याचा तालुका पूर्वी परतूर तालुका पारडगाव. मग नंतर माझे वडील लहानपणीच वारली. मग आम्ही माझी आई पारड गावाला माहेरात घेऊन आली आम्हाला. तर मग माहेरात आल्यानंतर तिथं ख्रिश्चन शाळा होती. त्या शाळेमध्ये मी जायला लागलो. आता ते शिक्षक वगैरे कोण होते तिथले ख्रिश्चन शाळेचे? त्यावेळेचे शिक्षक म्हणजे चंद्रभान आठवले होते. ते आता सर्वच वारलेले. नाही आपण मला फक्त सांगा माहिती. आणि मग नंतर मी बोर्डिंग मध्ये मिशन बोर्डिंग जालन्याला आहे त्या बोर्डिंग मध्ये आम्हाला त्या ख्रिश्चन शाळेविषयी थोडीशी आणखी माहिती सांगा ना. ती ख्रिश्चन शाळा होती कशी ती मला सांगा आणखी. मिशन शाळा होती ती. चर्च ऑफ स्कॉटलंड त्या मिशनची शाळा होती. आणि गोरगरिबांची मुलं शाळेत शिकवायचे. त्यांनी जे हुशार मुलं असतील त्यांना हॉस्टेलला आणून ठेवायचं जालन्याला. आता ती साल कुठलं होते? तर साधारणतः 1935 साल असावं. अच्छा 35 साल. कारण 30 ला माझा जन्म झाला असावा. आता सर्व म्हणजे अंदाजे. हो चालेल चालेल काहीच नाही. बरोबर. तर मग तिथं मी 1-2 वर्ष राहिलो. आणि मग पुन्हा मला काढून टाकण्यात आलं. मग पारड गावाला राहिलो. पण तिथं एक फार चांगला माणूस क्रांतिकारक विचाराचा माणूस होता केशवराव लोखंडे. केशवराव लोखंडे. तर त्यांनी निजामच्या काळामध्ये खादी कपडे गांधी कॅप वगैरे घालायचा. आणि गावामध्ये शाळा होती. मी एकटाच इकडून मांगवाड्यातून जायचं. पण पूर्वी त्यांच्या अगोदर असं होतं की लांब बसवायचे. एकत्र बसवत नव्हते. एकत्र बसवीत नव्हते. पण त्या माणसाने या मुलांच्या पट्टीवर मला बसवलं. अच्छा मराठा आणि बाकीच्या लोकांसोबत. हो. मी इकडं मिशन शाळेत असल्यामुळं मी हुशार होतो. गणित काही इंग्रजीचंही आणि चांगला हुशार होतो. त्यावेळेस तुमचे मित्र वगैरे काही होते का? नाव वगैरे त्यांचे काही सांगता येईल का मला तुमच्या सोबत असणारे? अंबादास गावातले अंबादास पाटील, राजेभाऊ पाटील. म्हणजे आपल्यापैकी कोणी दलितांपैकी कोणी नव्हतं? नाही आपल्यापैकी कोणी नाही. तुम्ही एकटे? हो. आणि चंदनलाल, बाबू वाण्याचा बाबू हे अशा गावातलेच मुलं असायचो. पण मी हुशार असल्यामुळं मला त्यांनी फार चांगल्या रीतीने वागवायचं. तर ते असं वागविल्यानंतर ते गावातले जे पाटील होते आप्पाजी पाटील, अरे म्हणे तो कोण काय की मास्तर आलेला आहे म्हणे. आणि ते साधा पोरांना सरसकट बसवतो म्हणे. तो कोणी महार मागच आहे म्हणे असं दिसतं. पण तो माणूस बंदूक वगैरे घ्यायचा, शिकारीला जायचा. रोहिले असायचे. रोहिलेच्या पलीकड गोळा फेकायचा. मी शरीराने चांगला होतो. तो माझा फार आदर करायचा. हुशार होतो. मग ते असं बोलल्यामुळं त्याला राग आला. गावातला म्हणजे कोण काही की महार मागे म्हणे तो गावातल्या पोरांना ना आपल्या पोरांना एकत्र बसवतो. मग त्यानंतर असे शब्द वगैरे विचारायचे. मग मी सांगायचो हान म्हणायचे शंकर यांच्या तोंडावर. आणि हे बघ पारदचे राहणारे पारद कोण होते बाहेर जातीने कोण होते? मराठा होते. मराठा देशमुख ताई म्हणजे शिंदे वगैरे त्यांची संबंध होता राजीव घराण्यामध्ये. अच्छा.
अजूनही त्यांना पारस जे म्हणतात तर ते राजे पारस का काही असं गावाचं नाव आहे भोकरदन तालुक्यामध्ये. हो हो बरोबर आहे माहिती आहे. हा तर मग आणि हे बघ असं तोंडात मारायचं, हळून जर मारली तर मग मी तुझ्या तोंडात मारून टाकते. अच्छा. अरे बाप एवढे झाड होते ते, अशी इब्रत होती त्यांची, फार भीती वाटायची. मग जोरात मारायचे तोंडात. ते पाटलाचे पोरं आहेत ना असं असं. मग मला त्यांनी 2 वर्ष शिकवलं आणि मग तिथून मी परतूरला गेलो. परतूरला. त्यावेळेस उर्दू मीडियम. परतूरला 5वीला गेलो. मला काहीच येत नव्हतं उर्दू. परतूरच्या शाळेचं नाव काय सांगता येईल का? ख्वाजा मिडल स्कूल. ख्वाजा मिडल स्कूल. ते पस्ता कॉम शाळा वगैरे होती, तिला पस्ता कॉम म्हणायची का? हा पस्तक वाम वेगळी होती. अच्छा अच्छा. त्या पस्तक वाम मध्ये फक्त मांगा महाराजची मुलं असायची. इतर मुलं नव्हती त्याच्यात. बरोबर. आणि मी गावातल्या शाळेत होतो समजा. पारडगावाला गावातल्या शाळेत, परतूरला गावातल्या शाळेत. मग तिथं मी 5वीला मला उर्दू काही येत नव्हतं. पण 5260 असं जर सांगितलं मी 1 ते 10चे आकडे लिहून घ्यायचे. 5000 म्हटल्यानंतर 5, 200, 200, 8. मग असं करून करून मी 5वीला मला चांगलं लिहिता वाचता यायला उर्दूचं. आणि 6वीला माझा वर्गातून पहिला नंबर उर्दू मीडियम मध्ये. वा. मग माझं आणि गरिबी पण माझी फार वाहवा करायची. मग 7वीला मी तिथे राहिले. पण या दरम्यान तुम्ही हे नाही सांगितलं की तुम्हाला शाळेत कुणी टाकलं? शाळेत आईनंच टाकलं. अच्छा. आईला कसं काय प्रेरणा आली की मला शाळेत टाकायला पाहिजे या मुलाला? हा तर आईला तिला काय असेल ते असो पण माझ्या मुलाने शिकलं पाहिजे. शाळेत मी पाहिलेलं आहे आईला. तर त्यांचं काय नाव सांगता येईल? लक्ष्मीबाई. आडनाव? थोरात. बरोबर. आणि त्यांचे माहेराचं नाव वगैरे काही लक्षात तुमचे आजोबा वगैरे तुमचे? हो मग ते सुतार होते पारडगावचे. मग ती पारडगावला येऊन राहिली ना मेल्यानंतर. तर 2 मुली आणि मी आम्ही पारडगावला येऊन राहिलो. मग 7वीला मी होतो. तर त्यावेळेस 7वीला असणं म्हणजे फार मोठी गोष्ट. तर तो काळ समजा 1940चा असेल. 1945चा. हा बरोबर. 45चा काळ असावा. तर मुसलमान एक शिकलेला मुसलमान होता मोहम्मद भाई नावाचा. तो उर्दूचे रहिवारी दख्खन पेपर वाचीत बसला होता. रहिवारी दख्खन. हा. मी ते असं डोकवून पाहायला लागलो. अरे क्या बोले कुछ आता क्या? तर म्हटलं हो क्या पडता. तर मी त्याला सांगितलं मैं हफ्तूम में हूँ. हफ्तूम म्हणजे 7वीत आहे. तर तो असा बसला होता. असं हफ्तूम में मांग का छोकरा हफ्तूम बोल रहा. तू कहाँ परतूर में शिकता है? मग ते मी वाचलं म्हणजे उर्दू पेपर. त्यांनी सगळ्या गावात केलं. मांग का छोकरा मुझे हफ्तूम में हे बोलता. म्हणजे 7वीत नाही म्हणित. हफ्तूम. त्या ग्रहस्थाचं नाव काय होतं समजा ज्याला तुम्ही सांगितलं? ते मोहम्मद भाई नाव. अच्छा. अव्वल दुवम सुवम चारुम पंचम षष्ठम आणि हफ्तूम आणि 8वीला हष्तूम 9 आणि 10 म्हणजे 10वी. असं ते ही फारशी शब्द होते वर्गांची नाव.
तर मी सहज सांगितलं तर त्याला ते फार नवल वाटलं. बरोबर आहे ना. हा. मग तेव्हापासून गावामध्ये आमची मुसलमानांचा खूप मोठा महिला आहे, पण शिकणार नव्हती. मग ते आपल्या मुलाला म्हणायचे, अरे देख मांग का छोकरा, हफ्तूम पड रहा बोल रहा मुझे, हफ्तूम बोल रहा, असं म्हणायचं. मग मी 7वीला शिकलो आणि इथं डायल साहेब होते जालन्याला. त्यांची बोर्डिंग होती. बोर्डिंग कुठल्या भागात होती जालन्याच्या ती? मिशन हॉस्पिटल. हा हा, ठीक. तिथं तर ते वर्षे 6 महिन्यापर्यंत यायचे. तर तसे ते त्यावेळेस परतूरला उतरावं लागायचं आणि परतूरून पायी यावं लागायचं पारड गावाला. तर जवळपास 3-4 किलो 5-6 किलोमीटरचं अंतर असेल. उन्हाळ्याचे दिवस आणि गाड्या कोण देते मागावारांना. तर तो माणूस पायी निघाला परतूरला रेल्वेने उतरून पारड गावाला यायला. डायल त्याचं नाव डायल साहेब. ते कन्वर्ट होते का? कन्वर्ट झालेले होते आपल्याकडून? नाही, तो युरोपियन होता. हा. तर मग म्हणे साहेब, अहो म्हणे काही नाही, ह्या इथं जवळ आहे पारडगाव, आमचं इथं पोरग रोज येतं म्हणे शिकायला इथं. हो चला. मग तो पायी निघाला, पण शिवराच्या झाडाकडे जाऊन बसायचा. हो काय ऊन आहे असं म्हणायचा. आणि मग तो कोण मुलगा आहे मला दाखवा, डायल साहेब म्हणायचा. इतक्या लांब रोज येतो शिकतो, तो कोण मुलगा आहे. मग मी नव्हतो तिथं, तर मला आणून भेटो चाल म्हणे साहेबांना तुला बोलू. मग गेलो. हो तो म्हणे आता तू 7वीला आहे. पुढे शिकायची इच्छा आहे म्हणला. हो साहेब, तर तू 7वी मराठीत बोलत होतो बघ ती? अहो फार म्हणजे प्रयत्न करून बोलावं लागायचं मराठी. ते आता इंग्लंडचेच होते. तर मग तू 7वी पास झाल्यानंतर मला येऊन भेट म्हणलं. बरं साहेब. मग मी 7वी पास झालो. मग मी त्यांना जाऊन भेटलो. मला पुढे शिकायचं. 7वी पास झालं म्हणजे मास्तर हो कुठे लागत होतं, पण मला शिकायचं. माझी आई म्हणे शिक, काही हरकत नाही. मग मी त्यांना जाऊन भेटलो. बोर्डिंग मध्ये राहायचं आणि शाळेत जायचं. शाळा कुठली? हायस्कूल होती. नाव? फोकानी हायस्कूल. जालन्याला पण होती ती? जालन्याला होती, अजून आहे ना ती. औरंगाबादला पण फोकानी हायस्कूल होती? हो. तशी प्रत्येक जिल्ह्याला एक होती. तर मग तिथले शिक्षक वगैरे काही सांगता येईल का? तिथलचे शिक्षक शमसुल हुसेन जुबेरी हेडमास्टर. आता त्यांचा ठाण पत्ता राहिला नाही. माझ्या माहितीसाठी फक्त. आणि तुमचे मित्र वगैरे काही होते का विद्यार्थी तुमचे मित्र? माझे मित्र सर म्हणजे हे झाले ऍक्शन मध्ये अस्ताव्यस्त झाले. ते कुठे गाव सोडून सोबत शिकायला तुमच्या सोबत असतील ना एखादा मित्र वगैरे? तर माझ्या बरोबर ख्रिश्चनचे मुलं होते. डेव्हिड आत्मानी. युरोपियन होते का? नाही, आपले इकडचे. म्हणजे ह्या बोर्डिंग मध्ये शिकलेले आम्ही. आम्ही 6 मुलं जायचो तिथं. किसन बडवणे, त्याच्यानंतर मधुकर आठवले, असे रॉबिन आठवले. हे असे मुलं 5-6 मुलं आम्ही शिकायचो. आणि वार्षिक परीक्षेमध्ये आम्ही 2-3च पास झालो मॅट्रिकला. त्यावेळेस एकच सेंटर औरंगाबादला, पूर्ण मराठवाड्याचं सेंटर एकच औरंगाबाद मॅट्रिकचं. तर इथं आलो आम्ही. 7-8 दिवस राहिलो. कुठे परीक्षा दिली मग ती? मल्टीपर्पज हायस्कूल आहे भलतड गेट जवळ. तिथं परीक्षाचं केंद्र होतं. तिथं येऊन परीक्षा दिली. 2-3 आम्ही पास झालो.
तर त्या मिशन कंपाऊंड तिकडं आता त्यावेळी सृष्टीच एरिया समजला जायचा. आता मॅट्रिक तुम्ही केव्हा पास झाले असेल? वर्ष काय होते? 1948. 48 पास झाले. अरे वा. तर मग तर ते फार कौतुक करायचे. हे मुलं मॅट्रिक झालेला मुलगा आहे असं म्हणायचे. म्हणजे मॅट्रिक म्हणजे फार मोठी गोष्ट. फार मोठी गोष्टच आहे ना. एक दलित माणूस मॅट्रिक शिकतो म्हणजे जोक नाही त्या काळामध्ये. मग नोकरी ताबडतोब लागत होती. तर मी करोडगिरीमध्ये नोकरीला आहे. कुठे? करोडगिरी. करोडगिरी म्हणजे एक्साईज. म्हणजे एक राज्यातून दुसऱ्या राज्यात जर यायचं तर एक्साईज डिपार्टमेंट होतं. तिथं नाके असायची. येऊ द्यायचे नाही माणसांना. आपलं निजाम स्टेट आहे, बाहेरची येऊ द्यायची नाही. इकडचे जाऊ द्यायचे नाही. असं होतं ते. आता कसं समजा पाकिस्तानला जाऊ देत नाहीत किंवा पाकिस्तानची इकडे येऊ देत नाहीत, बांगलाचे जाऊ देत नाहीत किंवा येऊ देत, तसं निजाम स्टेटचे येऊ देत नव्हते किंवा जाऊ देत नव्हते. त्याला करोडगिरी डिपार्टमेंट. करोडगिरी म्हणायचं. आता आपण त्याला विजा असला तर जाऊ देतो समजा दुसऱ्या देशामध्ये. पासपोर्ट पाहिजे, विजा पाहिजे, तुम्हाला मान्यता पाहिजे. कोण काढीत होतं? कोणीच काढीत नव्हते. म्हणजे जाऊच द्यायचं नाही. तिकडचे तांदूळ मिरच्या वगैरे आणायचे तर आम्ही त्याचे फैसले करायचो, पैसे जमा करायचो, त्यांना रशीद द्यायचं. 1 वर्षभर राहिलो. काय पगार होते तुम्हाला त्यावेळेस? काय 56 रुपये पगार. वर्ष कुठलं, साल कुठलं चालू होते? 48च्या नंतर 49. आणि ही कुठे होती तुमची नोकरी? कुठला जिल्हा, तालुका, म्हणजे कुठल्या गावात? आमसरीला होतो मी, नाकेला, अजिंठ्याजवळ. आमसरी नावाचं गाव आहे. अच्छा. मी अर्ज दिला. मग मोहतमीम तालीमात होते त्यावेळेस. अच्छा. तर तुम्हाला ते समजा ऑर्डर वगैरे दिलेली आहे त्यावेळेला नोकरीची, ती असेल का तुमच्याकडे ती ऑर्डर? नाही का? कोण ठेवायचं? बरं. मग शिक्षक कसे झाले तुम्ही? मग शिक्षक म्हणजे तिथं जंगलात राहावं लागायचं. 2-3 जवान होते. म्हणजे करोडगिरीचे ड्रेस वगैरे लावायचं, बिल्ला लावायचा. आणि मग आम्ही नाकेदार, ते जवान म्हणजे कॉन्स्टेबल सारखे. मग तिकडं जंगलात राहावं लागत. मग मास्तरकीचं निदान गावामध्ये तरी शाळा राहते. मग मी अर्ज केला होता. त्यावेळेस अशी इंटरव्ह्यू नव्हते. डायरेक्ट आपका तकरून बजायदाद मुद्दरिस बाजी उम्रत किया जाता है. आप वहाँ जाकर हाजिर होकर इतल्ला फरमाइए, असं उर्दूमध्ये आवडतं. कुठे तुम्हाला पहिली ऑर्डर दिली? बाजी उमरतला दिली. बाजी उमरत कुठे आले? हे जालना तालुक्यामध्ये आहे, मानेगाव जवळ. अच्छा. मानेगाव वगैरे तुम्हाला माहित असेल? हो, माहिती. मी जालना जिल्ह्यातच आहे. तर ती काही ऑर्डर वगैरे असेल का तुमच्याकडे? नाही का? बरं, त्यावेळेचे काही फोटो वगैरे तुमचे? नाही, काही फोटो वगैरे नाही. बरं. आता हे झालं तुमच्या शिक्षणाविषयी. आता तुमचं हे शिक्षण चालू असताना त्यावेळेला आपल्या काही चळवळी चालूच होत्या? तर तोपर्यंत गंध नव्हता इकडं. बाबासाहेबांचं सुद्धा बरोबर आहे ना. बाबासाहेब इथं माहीतच नाही नव्हता. 40 पर्यंत बाबासाहेब माहित नाही आपल्या लोकांना. मराठवाड्याकडं BS व्यंकटराव. बरोबर. BS व्यंकटराव आणि श्याम सुंदर. बी श्याम सुंदर. हो. हे सभा घ्यायची. आम्ही त्या सभाला जायचो. अच्छा. मग अशी एखादी सभा कुठे घेतलेली आहे? तुम्ही तिथे गेले? हैदराबादला गेलो होतो. हैदराबादला गेले होते? अरे वा. म्हणजे रेल्वे फुकट होती. तरुण होतो. बोलिवलं, चला. पण त्यांचा प्रचार असा होता की आपल्याला ह्या भारतामध्ये सामील नाही व्हायचं. आपला हैदराबाद स्टेट हे वेगळंच राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर ते कुठला काळ होता बरं त्या सभेत तुम्ही गेले? ते 49चा काळ असेल तो. मॅट्रिक नंतरच. नाही, 49 निजाम सरकार संपलंच ना? नाही, म्हणजे 48 असेल. म्हणजे एप्रिल 48ला मी पास झालो. मग जून जुलै अशा 48. जून जुलैच्या वेळेला.
तर त्या सभेला कोण कोण होते समजा उपस्थित? नेते कुठले होते भाषण करणारे पुढारी? इकडं जे होते तर DS मोरे वगैरे होते. नाही ते नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये. हा आता तुम्ही ज्या संघटनेची गोष्ट करता आहात ती डिफरेन्स क्लास असोसिएशन नावाची संघटना आहे हा आणि ती त्याचे नेते BS व्यंकटराव हा आणि B श्यामसुंदर, हा किसन कांबळे, सोपनराव धनवे ही मंडळी नाही ठीक आहे आणि मी वाचलंय, मी हे केलं म्हणून सांगतोय तुम्हाला. पण तुमच्या सोबत कोण कोण गेलं मला एवढं सांगा. का तुम्ही एकटेच गेले? मी एकटाच गेलो. एकटेच गेले? हा अच्छा अच्छा. मग ज्यावेळेस ऍक्शन झाली पोलीस ऍक्शन हा त्या संदर्भातल्या काही घटना तुमच्या लक्षात आहेत का? मग मी त्यावेळेस पारड गावालाच होतो. 19 सप्टेंबर 48 ला झालं. 47 ला स्वातंत्र्य मिळालं. 48 ला ऍक्शन झाली पोलीस ऍक्शन. 17 सप्टेंबर 1948 ला निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झाला. हा त्यावेळेस मी पारड गावालाच होतो. मग त्याच्यानंतर मी करोडगिरीत वगैरे गेलो. हे ऍक्शन झाल्यानंतर. अच्छा ऍक्शन झाल्यानंतर तुम्ही नोकरीला लागलेले? अच्छा अच्छा. म्हणजे तिथलचे लोक मुसलमान होते ते मारले गेले आणि मग ती नाके रिकामी पडले होते. तिथं आम्हाला पाठवलं. अच्छा. मग तिथं 10 महिने राहिलो आणि मग बाजी उमरतला जॉईन झालो. बाजी उमरतला. मग बाबाच्या गावाला केव्हा आले तुम्ही? मग लगेच 1 वर्षानंतर. म्हणजे 49ला? 49-50ला? हा 49-50. त्याची चौथीला होती. मोठाले त्यावेळी चौथीला मुलगा म्हणजे बरीच मोठाले असायची. मोठाले खूप फार मोठा होतो मी वयाने. तर मग मार सावळी तुम्ही पाहिलं? नाही ना, जाऊन बघावं लागेल मला. बघावं लागेल आता. 2 डोंगर ओलांडल्यानंतर मार सावळी लागते. मी कधीच पाहिलेलं नाही. फुलंब्रीहून उतरून आले होते. फुलंब्रीहून उतरून दरेगाव, धामणगाव, बाबुळगाव आणि मारसावळी असे गेले. असे पायी. मग नुकतंच लग्न झालेलं होतं आणि मग तिथं गेल्यानंतर मी तर हक्का फिक्का झालो. पण पाटलाला भेटावं लागायचं आणि चावडीमध्ये शाळा भरायची पण देवळात भरायची. पण ते देवळातले मास्तर वेगळे होते. आता मी मांगा मारायचा मास्तर म्हणजे देवळात कसं जाणार? बरोबर. तर मग धोंडी पाटील होते. मग पाटील कोण गेलो त्यांच्या इथं. धोंडी पाटलाच्या तिथं मग म्हणे गुरुजी तुम्ही आले का? बरं झालं व पोरे आमचे लय मोकार पडली होती तिकडे तिकडे. बरं झालं. हे मास्तर गेल्यानंतर शाळाच भरत नव्हती. बरं झालं. बरं म्हणे गुरुजी तुम्ही कोण आहे जातीची? त्यावेळेस जातीचं डायरेक्ट विचारत होते. मंडळी असा आहे जात सांगितली. एकदम इकडून 5-7 मराठी लोक पाटील लोक बसलेले आणि थोडी पाटील श्रीमंत माणूस होता तो आणि त्याचा शब्द म्हणजे फायनल असायचा. धोंडी पाटील जो सांगल तो पूर्व दिशा. गपचूप झाले सारे. म्हणतो का हो पाटील का मग तुम्ही काहीच नाही बोलले? नाही काही नाही. ते म्हणला दुसरे म्हणे आपली शाळा नाही राहत म्हणे. तर म्हणलो का नाही राहत हो? तर म्हणे नाही म्हणे आता आमच्या पोरांना पाट्या नाही लेखणी नाही. म्हणलं ठीक आहे भाऊ पण आम्ही म्हणलं सरकारी यायचं आम्हाला यांची शाळा उघडून काय 2-3 वर्ष झाले होते सरकारी शाळा उघडून. 1च वर्ष असं का? हा. तर 2 वर्ष दुसऱ्या वर्षामध्ये चौथीला मी आलो. तर म्हणलं आम्हाला काय सरकारी यायचं आम्ही आमची पगार चालू राहणार पण मुलं जर कोणी नाही आले तर आम्ही तसा रिपोर्ट देणार तुमची शाळा बंद होईल म्हणतो. असं का म्हणजे? ठीक आहे. मग आता कोणीच बोलत नाही तर मी कशाला बसू तिथं? मी उठलो आलो बाहेर बैठकीच्या बाहेर. मग पोरं माझ्या माग गावातले इकडचे तिकडचे गुरुजी आले गुरुजी. मग
मुलगडे चपराशी आहे नाही तर हो म्हणे. कोण होते ती चपराशी? मग बाळाराम मास्तर बाळाराम साळवे चालेल. अच्छा, आपलेच होते का? आपलेच होते. म्हणजे ते कसे आले की म्हणजे गावठी खाजगी शाळा चालवायची. खाजगी शाळा चालवत होते हं, तिथं हं, आपल्या आमच्या मासवळीमध्ये. हं, त्यांना मुद्दा मानलं होतं हं, हं, वडिलांनी जाऊन. तर मग ते तिथं आले. हं, मग मला वाटतं त्यांना ही शाळा आल्यामुळं हं. मग आता बा ही शाळा बंद पडते. तर मग यांना शिपाई करून घ्या हां, हां, हां. असं. ते बाळा मास्तर चाळवे आपले पिपरीचे होते. अच्छा, पिंपरी राजा. तर आपलं तळेगाव पिपरी. तळेगाव. अच्छा अच्छा. हां. मग चला बा मग त्यांना कोणीतरी सांगितलं बा मास्तर आले. मग ते बौद्धवाड्यातून या लागलं माझ्याकडे. मी चाल टोपी काळी वगैरे घातलेली होती. आता आम्ही तरुण होतो. ते थोडं उतार वयाचे होते. मग म्हणलो काय नाव तुमचं? म्हणे साळवे. म्हणलो साळवे चला. तुम्ही कुठं राहता? म्हणे मी महाराष्ट्रात राहतो. त्यावेळेस बौद्ध म्हणजे काही प्रश्न म्हणजे बौद्ध धारीच नव्हते त्यापर्यंत. हां. महाराष्ट्रात राहतो. म्हणलं चला चला तुमच्या घरी. तितकं आले. म्हणे साहेब म्हणे मी महाराज तुम्ही बौद्धवाड्यात. त्याला माहित नाही मी कोण आहे. बरोबर बरोबर. शिक्षक राहते ना तुम्ही त्याच्यामुळे. तर म्हणलं पा तुम्ही कोण आहे? म्हणे मी महाराज. म्हणलं मग मी महाराज. फार आनंद झाला त्यांना. मग आपल्या मुलांना जर फारच आनंद झाला. मग चला चला महाराज. मग सर्व मंडळी जमा झाली. मग ह्या माणसामुळे मी तिथं टिकलो खरं म्हणजे. अच्छा अच्छा. नाही तर तिथं राहायचं काय. मी लगेच आलो असतो पण. आमच्या वडिलांनी गुरुजीला सांगितलं तुम्ही काही घाबरू नका गुरुजी. आम्ही तुमच्या पाठीशी. तुम्ही काय द्यायचं. आणि त्यावेळेस पासून तिथं बौद्ध लोक जे होते महार लोक जे होते तर त्यांनी महारक्या सोडून दिलेल्या होत्या. म्हणजे फ्रंट झाले होते एकदम. मग काही संघर्ष वगैरे व्हायचा त्यांच्या गावामध्ये त्यांच्यामध्ये? पुष्कळ म्हणजे असा मारहाणी नाही पण थोडे हा. मग सभा व्हायच्या. PS मोरे ND पगारे तिथे यायची सभा घ्यायची. दबाव बसला जरा नाही का. त्याच्यानंतर मी गेलो. तर सभा जी घेतली होती त्याच्यानंतर गुरुजी आले. मग थोडी झीट झाली होती आपली माणसं. द्यायचं नाही म्हणे गुरुजी. तुमच्या पाठीशी आम्ही येत नाही. मग मला थोडासा तिथे राहिला. त्याच्यात आमच्या वडिलाला म्हणजे जास्त हे झालं. आपल्या मुलाला म्हणजे चौथीला आता गुरुजी आपल्याला आनंद झाला समजा खूपच. सर्व महिलांमध्ये आनंदच झाला. त्याची राहण्याची सोय त्या मी सांगितलं ना की वसरीत केली होती गुरुजी. मग राहायला घर पोरांनी लाकडं लुकडं जमा केली. रावजी पगारे. रावजी पगारे सुतार होते. मग त्यांनी आपले 2 खणी बसवून दिली. रायमुन्याच्या काठ्या वगैरे टाकून दिल्या. पेन टाकून दिला. आमची राहायची व्यवस्था. आम्ही दोघंच म्हणजे नवरा बायको. अच्छा. आता हे झालं तुमच्या शिक्षणाबद्दल नोकरीबद्दल. आता मला तुमच्या लग्नाबद्दल सांगा कसं झालं काय झालं कसं. लग्न काय म्हणजे साल सांगा. साल 48. अच्छा. लग्न कसं लागलं ते? आता हे कशाचं बा म्हणून काय काही म्हणायचं बडबड बडबड करायची सामधाम करायची. अच्छा. कोणी लावलं मग ते लग्न? समाजातल्याच माणसाने. अच्छा. तसं काही त्याचा विधी निषेधच नव्हता की बामणानच लावायला पाहिजे. बामणी येतही नव्हता. असा प्रकार होता. अच्छा. 1948 ला लग्न झालं. हा. सोबत तुमची पत्नी आणि सोबत तुम्ही माळ शिवरसला राहिले. मग तिथं 2-3 वर्ष राहिलो मी. नाही जास्त राहिले. 4-5 वर्ष. तर धोंडी पाटलांना आपली मुलगी शाळेत घातली. मग ती मुलगी फार हुशार. तर
मी प्रश्न विचारायचो, सांगायचे, मार त्याच्या तोंडामध्ये. तर मग ती साऱ्याच्या पुढं तर शांतीनाथ नावाचा एक पोरगा होता. त्यांचं दोघांचं ते कॉम्पिटिशन राहायचं. तर मग माझी बदली झाली एक 4-5 वर्षानंतर. तिथं राहिलं मी, रमून गेलो तिथं. मग कुठे झाली तुमची बदली? माझी बदली तिथून घनसावंगीला, जालना जिल्हा, अंबड तालुका. मग गुरुजी जाऊ नका म्हणे, राहा म्हणे. ते दोडी पाटीलच म्हणले पुन्हा की गुरुजी तुम्ही जाऊ नका आता. नाही म्हणलं, मला जाऊ द्या, मी गावाच्या जवळ चाललोय, आमचं पोलीस स्टेशनचं गाव आहे ते, आता हे फार लांब आहे म्हणलं, जाऊ द्या मला. मग सर गावातली मंडळी मला वाटण लावायला, आपले माणसं तर होतेच सर्व, पण गावातले लोक, धोंडी पाटील कधी न वेशीच्या बाहेर वाट लावायला येणार, मला वाट लावायला. मग जायच्या वेळेस बरं, या गुरुजी बोल सावळेश्वर महाराज की जय असं शेवटी म्हणले आणि मला वाट लावलं. मग आपले मुलं हे मला लाडसांगीपर्यंत आणून सोडलं. अच्छा. कोंडीराम पगारे, कचरू साळवे, जयवंता साळवे असे. कोंडीराम पगारे म्हणजे केडी पगारे का? केडी पगारे. केडी कोण? कोंडीराम पगारे. हा, केएस पगारे. अच्छा, बरोबर. आता हे झालं, नोकरी झालं, लग्न झालं तुमचं. मग तुम्हाला असं म्हणजे कुठल्या बाबासाहेबांच्या सभा असेल किंवा कुठल्या इतर याच्या सभा असतील, अशा सभा तुम्ही जात होते? मग हा जायचो. इथं बाबासाहेब पहिल्या वेळेस आले, कोणता साल असं होतं? 49 ला समजा सभा झाली. नाही, 50 का 50 नंतरच बाबासाहेब इथं आले 1932 ला. आता ते खाजगी आले, ते दौलताबादचा किल्ला पाहण्यासाठी. आता त्यावेळी त्यांचा अपमान वगैरे झाला. नंतर ते आले 49 ला. त्याला सभा घेतली 49 ला. त्याच्या आधी 48 ला 47 ला आले ते मिलिंद कॉलेजची जागा बघायला. नंतर 49 ला आले आणि मग नंतर 50, 51, 52 ला येत राहिले. पायाभरणी केव्हा झालेली? ती राजेंद्र प्रसाद म्हणजे राष्ट्रपती 52 ला झाली. मग त्यावेळेस आम्ही सर्व मंडळी आम्ही पायी मारसावळी चौक्याला मुक्काम केला आणि मग सकाळीच उठलो आणि मग आलो सभेला. मग सभा वगैरे अटेंड केली. मग तुम्हाला असं का वाटलं की आपण ह्या विचाराचा स्वीकार करायला पाहिजे, आपण आता हे सगळं त्यागलं पाहिजे, असं का वाटलं? वाटलं म्हणजे पूर्वीचा जो अनुभव होता, माणसाला माणूस म्हणून जगायचं अधिकार नव्हता आणि जिथं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होता तर मग का वाटणार नाही? मग कुठल्या वर्षी तुम्ही या विचाराचा स्वीकार केला म्हणजे सांगता येईल का? मी मारसावळीला आल्यापासून जास्त त्याच्यामध्ये या विचारामध्ये तुम्ही आला. आणि त्या काळामध्ये एक जालन्याला टी.जी. खरात नावाची कार्यकर्ता होती. तुकाराम गरीबराव खरात आणि हेडमास्टर होते. हेडमास्टर होते, बरोबर. तर त्यांनी मला जिथं माझी बदली झाली तिथं घरी यायचं. तर मी जर जात चोरून राहायला लागलो तर का जात चोरून राहायचं असं म्हणाय. मग माळीपुऱ्यात राहायची ते जालन्याला. म्हणे गुरुजी तुम्ही आणि आम्ही एक व्हायला पाहिजे. आपण जरी एक जर झालो तर दुसरे येतील म्हणे. आपणच एक जर नाही झालो तर कसं होईल? माझी मंगल नावाची पोरगी मोठी म्हणे आणि तुमचा मोहन लहान आहे म्हणे. यांचं जर तुमचा मुलगा जर मोठा असता आणि माझी मुलगी लहान असते ना तर आपण सोयरे संबंध जोडला असता. अच्छा, असं मला ते बोललेलं मला अजूनही आठवतं. बरोबर. आज तर सुखूच नाही.
उलट असं झालेलं आहे आता हं. जे जुने विचार होते ना हं. मांगा महाराज तसं झालं. हं. म्हणजे हे जे विचार आहेत हं. जात हं. तर हे अशा पद्धतीनं कसं एकीकरण व्हावं. अच्छा हे तुकाराम गरीबराव खरात हा आणि यांची ओळख तुमची केव्हा कुठल्या साली झाली समजा? मी 1947 पासून झाली असेल. अच्छा त्यांची तुमची ओळख. हा कारण आमचे सोयरे माणसं राहायचे ते मुलं यांच्याकडे शिकायला यायचे हं. आणि मी त्यावेळेस मॅट्रिकला म्हणजे त्यांना फार आनंद वाटायचा म्हणजे हं. कौतुक वाटायचं. हं. आणि एक भानदास नावाचा रत्न पारखी चपराशी होता. म्हणूनच रत्न फारके. हा वारला तो आत्ता वारला हो हं. 1-2 वर्ष हं. झाली. म्हणजे आपले चंद्रभान पारखेचे वडील चंद्रभान पारखेचे वडील हा रायभान पारखे. राम हं. हे आपले चंद्र हो ते माझे सगळे मामे सासरे असं का? माझ्या बायकोचे सगळे मामा आहेत. आता त्यांचे वडील मला वाटतं शिपाईच होते. हा शिपाई होते बरोबर. तर ते खरात गुरुजीचे जे चपराशी समजा हं. त्यांच्या शाळेमध्ये. हं. तर मग त्या माणसाची तळमळ मला आज त्याचं एवढं आश्चर्य वाटतं हं. खरात गुरुजीचं हं. की तसं बोललेलं मला कुणीच आठवलं नाही. बरोबर त्यांचे वडील बंधू सुद्धा शिक्षक होते. हो रामचंद्र गरीबराव खरात हो. पैठणला वारले असतील त्या वारले. त्यांचे फोटो मिळवलेत मी, त्यांचे कागदपत्र मिळवलेत मी. असा. हो त्यांचा तरुणपणाचा फोटो मिळाला मला. अरे हो. हा, त्यांचा असं का? हा त्यांचे फोटो मिळवलेत मी म्हणून तर मला माहिती आहे की तुकाराम गरीबराव खरात कोण, रामचंद्र गरीबराव आणि खरात कोण. तुकाराम गरीबराव खरातचा फोटो आहे तुमच्याकडे? हो हा, तरुणपणचा. तरुणपणचा. हा. त्याच्यामुळे म्हणलं तुमचे असते तर सांगा कारण हा. पुस्तकात छापायला मला. हो. तर मग त्यांनी राजीनामा दिला काही दिवसानंतर हं. आणि पूर्ण कार्यकर्ता म्हणून इथं राहिले ते. त्यांनी हॉस्टेल पण काढलं होतं वसतिगृह हा जालन्यामध्ये. हा बरं बन्सीलाल कुरील नावाचे कार्यकर्ते होते आपले त्यावेळेला चर्मकार समाजाचे जालन्यामध्ये. जालन्यामध्ये होते आणि फुलंब्रीला मला होते काही मला. बन्सीलाल कुरील, चुडामन कुरील ते सुद्धा हैदराबादला गेले होते. असं का? हा हा. तुम्ही ज्या बैठकीची गोष्ट करताय ना सभेची हा. त्या सभेला ते सुद्धा पण गेले होते. आमची ओळख नव्हती. तुमची ओळख नव्हती. हा. त्यांनी सुद्धा त्यावेळेला बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि चर्मकारांमध्ये बराच प्रसिद्ध केला होता बौद्ध धर्म. पण त्यावेळेस ते बौद्ध धर्म स्वीकारायचा प्रश्न नव्हता. नाही नाही 56ला स्वीकारला त्यांनी नंतर हा. ते होते जिवंत हा, तोपर्यंत. हा. हं. तर B.S. व्यंकटराव हं. आणि श्याम सुंदर हं. हे नेते होते. हा निजामचे कार्यकर्ते. बरोबर. तर आणि मला असं वाटतं की बाबासाहेबाच्या विरुद्ध असावंच काही किती. हा विरोध होते ना. हा शेड्यूल कास्ट फेडरेशनचे विचार वेगळे होते. हो शेड्यूल कास्ट फेडरेशन असं म्हणायची की आपण भारतात विलीन झालं पाहिजे हा आणि आपण हे ह्या विचाराला नाही स्वीकारलं गेलं पाहिजे. हा आणि व्यंकटराव हे वेगळे होते. व्यंकटरावांना असं वाटायचं की प्रसंगी आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपण मुसलमान झालो तरी चालेल. हो आणि मग बऱ्याच लोक आणि पाऊल तसेच होते. मुसलमान होण्याचेच पाऊल होते. बरेच लोक मुसलमान पण झाले. भोकरदन तालुक्यामध्ये बरेच लोक हो. मुसलमान. माझे सगळे मावसा मुसलमान झाले साळवे कुमारीचे. ते दाभाडीमध्ये हं. 2-4 फॅमिली झाल्या होत्या. मुसलमान काय नाव सांगता येतं त्यांचं? नाही नाव नाही सांगता येणार पण 2-3 फॅमिली झाल्या होत्या. हो. एक 2 नायगावान म्हणून आहेत हं. इकडे अंजनगावच्या बाजूला. हं. तिथलं आपली 2 माणसं विठ्ठू आणि असे 2 भाऊ होते ते हं. निकळजे म्हणून हं. फार बंड माणसं होते. हं. तर ते रजाकाराच्या पिरियड मध्ये त्यांनी बरेच थोडं लोकांना त्रास दिला हं. मराठा लोकांना. हा म्हणजे निजामचं पाठबळामुळे हं. त्यांनी मराठा लोकांना म्हणजे बंडच माणसं होते ते बरोबर. भाऊ. हं. तर त्याच्यामुळं ते ऍक्सिडेंटच्या वर्षी त्यांना नायगावच्या मराठी मंडळाने 2 भाऊ मारले. अच्छा अच्छा. म्हणजे आमच्या शिवारात आणून मारले. अच्छा. मारसावळी. मारसवळी. ते आपलं मारसवळीहून ताट्याला बाजाराला जाताना हो ते खाकरतळ म्हणून होतं. बरं. पडीत जमीन होती हा. हं. आणि शेती वगैरे काही नाही. तो वर डोंगर मोठा
हा. आणि खाली ते होते ते त्या डोंगराचे पाय त्याचे आणून मारले. अच्छा. ते आमच्या इथं रजाकार ते फिरत होते. नानखेडा म्हणून एक तिथं रजाकाराचा कॅम्प पडला होता. नानखेडा 47च्या अगोदरची गोष्ट आहे. बरोबर. ते कॅम्प पडला होता आणि ते लोक मग कोणाची बकरी धर, कोणाची गाय धर, धान्य हे ते जमा करून ते तिथं करून खायचे नानखेड्याला. म्हणजे वर इकडं आमचं शिवारण खाली डोंगराच्या खाली नानखेड होतं आणि त्या नानखेड्याच्या अशा बाजूलाच आमच्या गावाच्या बाजूला शेती होती, मैदान, तिथे त्यांचा कॅम्प होता. तर ते कॅम्प असताना दोन आपले कार्य म्हणजे त्यांना स्वातंत्र्य सैनिकच म्हणावं लागेल. एक संपत बिल टाकळीची आणि सादिक लाला, ही दोन माणसं आणि त्यांच्याबरोबर एक मराठा बाई टाकळीची, दगडबाई म्हणून नाव. ती याची होती दगडाबाई पण माझ्या धोपटेश्वर. हा पण आतापर्यंत होती, वाढली आता वारली. ते पेपरला आलं होतं वारल्याचं तिथं. तिचं माहेर टाकळी होतं. माहेर आणि दिलं होतं धोपटेश्वरला. हा. ती हे तीन माणसं, ती बाई, एक संपत बिल आणि सादिक लाला, ही ते त्या गावामध्ये म्हणजे प्रचार करीत होते की तुम्ही काँग्रेसमध्ये या, प्रत्येक गावाला म्हणजे स्वातंत्र्यामध्ये भाग घ्या. हे म्हणजे स्वातंत्र्य तर मिळालंच होतं, पण हे त्यांना हे निजामचं राज्य हे करायचं. निजामचं स्वतंत्र राज्य त्यावेळेस ते निजामचं राज्य इकडं याच्यात सामील नव्हतं झालं. 47 ते 48 ते रजाकारांचा तोच उद्देश होता की स्वतंत्र आमचा देश पाहिजे, मुसलमान की आपलं राज्य राहायला पाहिजे. जे आपल्या समाजाला ते जबर काही लालूच दाखवून म्हणा किंवा जबरानं म्हणा ते मुसलमान करायचे. मग ती मराठाबाई त्यांना साथ देते त्याच्यामध्ये. हा नाही, मराठवाड्याला ते मराठा लोकांना ते त्रास देत होते. अच्छा, मग ती बाई कसं काय हैदराबाद स्टेटसाठी मागणी करत होती? हैदराबाद म्हणजे हे म्हणजे निजामचं राज्य जाऊ नये असं त्याचा उद्देश होता. तो काश्मीरची 13 महिने त्यांनी लढा दिलेला आहे. निजाम स्टेट त्यावेळेस विलीन झालं नव्हतं. तर 13 महिने त्यांना निजाम म्हणे थांबा, आताच नाही आमची तयारी, आम्ही विलीन होत नाहीत आता. आणि तिकडे युनोमध्ये त्यांनी काहीतरी, माझ्याकडे तो पेपर आहे, तर युनोमध्ये त्यांनी एक वकील पाठवला की आम्ही त्यांचं काही नरेंद्र चपळगावकरनी जो लेख लिहिलेला आहे, माझ्याकडे आहे तो. तर आता अशा वेळेस अलीकडचा जर लेख असेल 70 नंतरचा तर माझ्या सगळं माहितीचं आहे. फक्त त्या काळातला सण तुम्ही त्या एका पेपरचं नाव काढ, दख्खने रहेबर काहीतरी पेपर म्हणला तुम्ही. हा, तसा काही पेपर तुमच्याकडे असं उपलब्ध सांगा. नाही कोण ठेवायला नाही का? बर. तर तो कॅम्प पडला होता रजाकाराचा नांदेड आपलं नानखेड्यामध्ये. आणि हे संपत बिल आणि तो लाला म्हणून यांच्याकडे तो भरपूर 2 बंदुकी असायच्या. तर ते टाकळीहून निघून आमच्या शिवारात आले, म्हणजे डोंगरावर माळावर सोडून. आणि ते नानखेड खाली मोठा डोंगर उंच आहे त्या भागाला, त्या डोंगराच्या कडेवर बसले. कोण? ही 2 माणसं, लाला आणि ते संपत बिलाचा बिल. म्हणजे त्याचा नेम भरपूर चांगलाच होता आणि दष्टपुष्ट माणूस होता, पाहिलं मी. ते मी पुन्हा सांगतो तुम्हाला. तर त्यांनी त्या कॅम्पच्या कॅप्टनवर, म्हणजे मुख्य जो त्या टोळीचा होता, त्या वरून डोंगरावरून किलोभराचं अंतर असेल, ते डोंगर उतरून खाली असेल, तिथून गोळी झाडली होती. तर त्या कॅप्टनच्या इथून गेली होती. निजामाचा कॅप्टन, निजामच्या काळात संपत बेलांची गोळी मारली होती. ती त्या कॅप्टनच्या अगदी इथून गेली, फक्त त्याला लागली नाही. आणि ती गोळी लागली, मग हे पळून आले वर डोंगरावर. आता त्या डोंगराच्या वर चढायला यायला जवळजवळ 1 तास लागला असता.
ते काही आले नाही, तो कॅम्पच उठला तिथं. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर मग ही संपत भिल आणि लाला, आम्ही गावठी शाळा होती तेव्हा, सांगितल्याप्रमाणे ते मला वाटतं 47-46च्या अगोदरची गोष्ट असली. ती दोघं आमच्या गावात आली होती आणि त्यांचं काम काय होतं, पोलीस पाटलाचं आणि पांड्याचं दप्तर जाळणं. म्हणजे निजामच्या काळात जे दप्तर असेल ते घ्यायचे आणि जाळून टाकायचं. तर ते त्याच्याकरता ते आमच्या गावात आले होते. दिवसा आले होते ते. आले तर मेन पटेल म्हणजे दोंडी पटेल होते. ते दोघं जण 2 घोड्यावर आले आणि आमची शाळा मंदिरातच होती. ते दोंडी पाटलाचं घर आणि ते मंदिर जवळजवळ. मग ते आले ते घोड्यावर. आता घोड्यावर कधीच कोणी येत नव्हतं त्या गावामध्ये. कोणी 2 माणसं आली. ते गणपत मास्तर मला म्हणे, ते त्याला माहित होतं की माणसंही ओळखीत होता तो गणपत मास्तर. मग मला म्हणे की बघ तुम्ही ते घोडे आल्याबरोबर मला म्हणे तू धर म्हणे ते घोडे. ते घोडे मी धरले त्यांचे दोन्ही आणि त्या धोंडी पाटलाच्या डोकं होतं त्या कडीला बांधले. आणि मग त्यांनी ते धोंडी पाटील घरी नव्हते म्हणून त्यांची भाची होती पोलीस पाटील म्हणून. माली पाटील धोंडी पाटील आणि त्यांचे भाचे होते ते पोलीस पाटील होते. मग ते पोलीस पाटील होते. मग त्यांना भेटलं तर त्यांनी मग ते म्हटलं पाटील कुठे हे ते घरात घुसले, काही सापडतंय काही सोनं नाणं हे ते लुटायचं. लुटीचे होते ते पण पाटील लोकायला आणि पांड्याला यांनाच लुटायचे. आणि मग ते घरी नव्हतं. मग ते नामदेव पाटील म्हणून जे धोंडी पाटलाची भाची होती पोलीस पाटील म्हणून, त्यांना घेतलं त्यांनी आणि त्यांच्या छातीवर इथं बंदूक ठेवायची. ते आम्ही पाहिलं इथं. म्हणजे बंदुकीचा ते दस्ता राहता ना, इथं ठेवायचं वर आवाज करायचा. तर पूर्ण गावामधून त्यांना असं नेलं होतं. पण त्यावेळेस ते का धोंडी पाटील म्हणजे निजामच्या काळामध्ये त्यांच्या